हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी बनवणार आहे सोलापूरची प्रसिद्ध अशी शेंगा चटणी. तर त्या शेंगा चटणीची खासियत ही आहे की ती खास उखळामध्ये बनवली जाते आणि तिथे मिळणारे शेंगदाणे. चला तर मग मी आज ती रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा मी शेंगदाणे तव्यावरती खमंग असे भाजून घेणार आहे. गॅस अगदी कमी ठेवायचा आणि शेंगदाणे खमंग असे भाजू द्यायचे. ओके, तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे खमंग असे भाजून झालेले आहेत. तर मी काढते त्याला एका ताटामध्ये. थंड झालेले आहेत शेंगदाणे. थंड झाल्यानंतर मी घेतले आणि आपण काढणार आहे तशी त्याची साल, सगळी साल काढून घ्यायची. आणि त्याची जी साल आहे ती साईडला काढून घ्यायची. एकदम सोपी पद्धत आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी चटणी बनवलेली आहे. ओके, तर मी सगळ्या शेंगदाण्याची साल अशी काढून घेतलेली आहे आणि मी बाकीचं साहित्य सांगते. मी घेतले लसूण, त्याच्यानंतर तेल, त्याच्यानंतर मी घेतले मीठ, लाल मिरची पावडर आणि मी घेतले जिरे. चला तर मग करूया सुरुवात. तर मी कढई ऑलरेडी ठेवली होती गरम करायला. त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतेय. त्याच्यानंतर मी टाकणार आहे जिरे, त्याच्यानंतर लसूण टाकायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं. त्याच्यानंतर मी टाकून घेणार आहे शेंगदाणे. सोलापूरच्या चटणीमध्ये तेल जास्त असतं, पण मी तेल जास्त खात नाही, त्याच्यामुळे मी कमी प्रमाणात वापरलेलं आहे. त्याच्यानंतर आपण टाकून घेऊया लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर ते थोडंसं खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्याच्यानंतर मी हे सगळं जे मिश्रण आहे ते काढून घेते एक उखळामध्ये. त्याच्यानंतर मी टाकणार आहे चवीपुरतं मीठ, आणि आपण आता हे मिश्रण जे आहे ते वाटून घेणार आहोत. तर चटणी मस्त अशी वाटून झालेली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीशी जाडसर ही ठेवू शकता. मी तेलाचं प्रमाण कमी वापरले. तर मस्त आहे आपली झणझणीत आणि खमंग अशी सोलापूर चटणी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.